तर सन्माननीय अतिथी मानव इथे उपस्थित आहेत आर्यन फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय जगदीशजी महाराजगे साहेबांचं इथे नक्कीच आगमन झाल्याचं सहर्ष स्वागत असेल। मी विनंती करतो की नक्कीच आमच्या आयोजकांकडून त्यांचा इथे सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय। जगदीशजी महाराजगे साहेबांचा इथे सत्कार केला जातोय। आर्यन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांचा इथे सत्कार केला जातोय। तर आपल्या सत्काराचा नक्कीच आपण मान स्वीकारायचा आहे। दोन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत। स्ट्राइक एंडला फलंदाज असतील ते बाळा धनवी, एक लेजेंडरी क्रिकेटर, त्याच्या साथीला यशवंतजी। दोन्ही बॅटर मैदानामध्ये रवाना झालेत। दोघांमध्ये तेवढी दमखम आहे, दोघांमध्ये तेवढी ताकद नजाकत आहे। दोन बॅटर नक्कीच मैदानामध्ये रवाना झाले आपला खेळ दाखवण्यासाठी, या प्रेक्षकांना त्यांच्या खेळीने मंत्रमुग्ध करण्यासाठी। कर्जत 40+ सर्व खेळाडू आले, त्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत असेल। नक्कीच तुम्ही आलात आणि त्यानंतर खेळाला सुरुवात झाली आहे। पहिला बॉल घेऊन गोलंदाज संदीप पाटील, पहिला बॉल जातोय ऑन साइडला वाईडच्या स्वरूपामध्ये। पहिल्या बॉलवर ही एक धाव सहजरित्या भेटली, कोणताही मेहनत न घेता ही एक धाव आणि एका धावेने इथे धाव फलकावर धावाचा श्रीगणेशा करतोय तो गोलंदाज ऑपोजिट संघासाठी। संदीप पाटील गोलंदाज आहेत इथे बघा, चांगला फटका केसला बॅक टू द बॉलर। नक्कीच बॉल जाईल लॉंगाच्या दिशेने। क्षेत्ररक्षक आहेत तैनात विजय भोसले, दीपक कर्णुक यांच्या हातामध्ये बॉल गेला, त्यांनी इथे बॉलला नक्कीच गोलंदाजाकडे फेकला। एक धाव भेटली बॅट मधून, नक्कीच एक धाव आली आता बाळा धनवे यांच्या। इथे बॉल हवेत आहे, उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक धावतात बॉल मागे, झेल घेण्याची संधी होती परंतु लोमान्स लँड मध्ये बॉल पडलाय। प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने पण प्रयत्नाचा नक्कीच इथे पुरेपूर फायदा घेता आला नाही। या दोन धावा आणि या दोन धावेने नक्कीच जोरदार टाळ्यांचा वर्षाव सुद्धा होतोय। आपण पाहू शकतो या बॅटिंग एंड कडून कर्जत 40+ टीमचे जेवढे खेळाडू आहेत प्रत्येक धावेसाठी इथे नक्कीच टाळ्यांचा वर्षाव करतात। प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा तसंच करायचंय, प्रत्येक धावेसाठी आपण नक्की टाळ्या वाजवून त्यांना इथे प्रोत्साहित करायचंय। इथे बघा बॉलला उडवलाय, ग्लान्स केलाय, फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर। मिळतील 4 धावा। पहिल्या बॉलवर पाहिलं, मागच्या बॉलवर 2 धावा जमवल्या, त्यानंतरच्या बॉलवर आला हा उत्तम दर्जाचा क्वालिटी चौकार। श्री सन्माननीय जगदीशजी महाराजगे साहेबांचा इथे आपण इथे नक्की सत्कार करूयात। मी विनंती करतो की आयोजकांना आपल्या हस्ते आपण इथे सत्कार करायचा जगदीशजी महाराजगे साहेबांचं। आठ धावा धावफलकावर जमा आहेत। त्यानंतर मी विनंती करतो पुन्हा एकदा आयोजकांना की आपल्या हस्ते आपण सन्माननीय प्रवीणजी सावंत साहेबांचा इथे सत्कार करायचा। माजी सैनिक आहेत आणि आर्यन फाउंडेशनचे सचिव आहेत प्रवीणजी सावंत साहेबांचा सुद्धा आपण इथे सत्कार करायचा आहे। या भारत देशासाठी बरंच काही त्यांच्या हस्ते झालेलं आहे, बरंच सारं कार्य केले त्यांनी आणि त्याचबरोबर आता आर्यन फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं तशीच कामगिरी करता, भरीव कामगिरी। इथे चांगला फटका नानांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला भेटलं। बॉल चांगला होता, फटका चांगला होता, क्षेत्ररक्षक सुद्धा तेवढंच दर्जेदार झालंय। गणेश नाना आपण पाहू शकतो जे क्षेत्ररक्षक करतायत मिड विकेट आणि त्याचबरोबर मिडऑनच्या मध्ये। तर त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुरेशजी सकपाल साहेबांचा इथे सत्कार केला जातोय। इथे बघा काय झालंय, सत्कार मूर्तीचा सत्कार सुद्धा होतोय। तोवर फलंदाज बाळा धनवी त्यांच्या बॅट मधून त्यांची ताकद दाखवतात, बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर, मिळाल्या 6, येतोय क्रॅकिंग षटकार। बघा 40+ खालापूर विपक्ष 40+ कर्जत दोन्ही टीम एकमेकांसमोर मॅच मध्ये नक्कीच लढतात, भिडतात। प्रेक्षणीय मॅच सर्व प्रेक्षकांना पाहण्यासारखी आणि पाहण्यासारखीच मॅच असेल हे दाखवून देतात। पहिल्या ओव्हरमध्ये काय झालं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 1 षटकार 1 चौकार आणि षटकारांच्या मदतीने तब्बल या गोलंदाज संदीप यांच्या मिळवल्या 15 धावा।
दोन्ही फलंदाजांनी पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा जमवल्यात. कोणतीही विकेट अद्याप पाहिली अजूनही मैदानाच्या बाहेर गेलेली तरी सुद्धा 15 धावा झाल्यात. जर 40+ खालापूरचा आपण विचार केला तर गणेश राणा पाटील, त्याचबरोबर प्रवीणजी देशमुख, त्याचबरोबर अभिजितजी पाटील, सुमित देशमुख, प्रशांतजी खांडेकर, दीपकजी कर्णुक, गणेशजी मराजगे, विजयजी मुसले, सुधीर बांदल, नामदेवजी सकपाल, अनिल मोरे, संदीप पाटील, रणजित पाटील, विकास रसाल, नरेश मुंडे यातले बरेचसे खेळाडू या मैदानामध्ये खेळताना पाहतो या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये. नवीन गोलंदाज येतील आता गोलंदाजी करण्यासाठी नरेश मुंडे, डावखुरे गोलंदाज नरेश मुंडे, 40+ चे हे सुद्धा गोलंदाज आहेत नरेश मुंडे. त्यानंतर 40+ कर्जतचे सुद्धा आपण खेळाडू पाहू शकतो. गिरीशजी सुर्वे, बाळा धनवे, त्याचबरोबर दीपकजी राणे, विरागजी फाटक, निरगुडकर दादा, त्याचबरोबर संदीपजी देशमुख, दिनेशजी कडू, त्याचबरोबर किरणजी देशमुख, सुरेशजी गायकवाड, समीरजी चव्हाण आणि यशवंतजी राणे म्हणजे हे खेळाडू आपण पाहू शकतो. त्याचबरोबर या सर्व खेळाडूंनी इथे येऊन मॅच मध्ये नक्कीच रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॅटिंगचा दरारा कर्जत टीम कडून. आता गोलंदाजी मार्कवर असतील ते गोलंदाज नरेश मुंडे. इथे बघा तंत्रशुद्ध फटका, बॉलला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून पाठवलंय, बॉल थांबणार नाही, बॉल गेला सीमा पार, आर पार, येतील 4 धावा, चौकार. होताना गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करायचा प्रयत्न केला. ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेला बॉलला कट केलाय आणि बॉलला पाठवलं सीमा पार, चौकार. या फलंदाजाने पहिले तर 2 चौकार लगावलेत. वैयक्तिक धावांवर खेळतात ते 11. यशवंत नावाचे फलंदाज आपण पाहू शकतो स्ट्राईक एंडला आहेत. त्यांनी 11 धाव्यांवर वैयक्तिक खेळतात आणि संघाला सुद्धा पाहिलं तर तब्बल 19 धावेपर्यंत पोहोचवतात. आता गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. धावांचा आलेख उंचावतोय, धावा नक्कीच पुढे जातात. इथे फटका खेचायचा प्रयत्न, ऑन साइडला फटका जातोय. क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे, बॉल पकडायचा प्रयत्न करतात. 2 धावा पूर्ण केल्या सहजरित्या, सोप्या पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्याचा सुद्धा प्रयत्न तो सुद्धा सहज पूर्ण केलाय. 3 धावा पळून काढल्यात या छोट्याशा मैदानामध्ये. हा सुद्धा एक पराक्रम केलाय, हा सुद्धा विक्रम केलाय 3 धावा पूर्ण करण्याचा. सर्व प्रेक्षक पाहत असतील, सर्व नवीन खेळाडू सुद्धा पाहत असतील की या छोट्याशा मैदानामध्ये 3 धावा पूर्ण करण्यासाठी लागणारा फिटनेस अजूनही 40+ खेळाडूंमध्ये आहे. अजूनही तेवढा दमकम आहे. तुम्ही म्हटलं 4 धावा काढा ते सुद्धा करू शकतात. इथे चांगला फटका खेचलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक हातामध्ये बॉल आणि 1 धावेवर आता शांत बसतील कारण की स्ट्राईक एंडला आता फलंदाज येतील ते म्हणजे यशवंत, बाळा धनबे आणि बाळा धनबे यांच्या साथीला यशवंत हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. दोन्ही फलंदाज नावाजलेले कर्जत विभागामधलं पाहिलं तर नाव अद्याप सुद्धा या 40+ क्रिकेट खेळताना सुद्धा तेवढं चांगलं नक्कीच इथे गाजवलंय. इथे सन्मान्य पाहुणे इथून आपल्यातून नक्कीच इथे व्यासपीठावर नक्कीच निरोप घेतात. त्याचं पुन्हा एकदा पाहू शकतो. आलात तुम्ही नक्कीच आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. हा बॉल जातोय तो निर्धाव बॉल टाकलाय गोलंदाज नरेश मुंडे यांनी. नरेश मुंडे यांच्यावर पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर मिळवलेला हा डॉट पद्धतीचा बॉल. या बॉलवर कमबॅक केले गोलंदाजाने. आता संधी असेल गोलंदाजाला विकेट घ्यावे लागेल या बॉलवर. इथे ऑन साइडला फटका केसलाय डी फाईन लेगच्या दिशेने, बॉल थांबणार नाही, बॉल फरार, सीमा पार, चौकार. काय केलं दोन्ही फलंदाजांनी, गाडीचा स्पीड आहे ना, स्पीड थांबवायचा प्रयत्न केलाच नाही. दोन्ही फलंदाज सुसाट निघालेत, बॅटिंग करतात, बॅट मधून नक्की त्यांच्या खोऱ्याने धावा जमा करतात. आपण पाहिलं दुसरं षटक आहे तरी सुद्धा या दुसरं षटक चालू असताना धाव फलकावर धावा जमा करतात त्या 28-27 धावा. इथे फटका खेचायचा प्रयत्न, बॅटची नॉर्मल एज लागली, फलंदाज बाद, तंबूच्या दिशेने पहिला विकेट बाद होतोय. पहिला विकेट, पहिली हादरा लागतोय, फलंदाज बाद होतात ते म्हणजे यशवंत. मैदानामध्ये रवाना होत आहे संदीप देशमुख उर्फ सँडी यांचं नाव आहे बघा. सँडी नावाने त्यांना आदराने बोलवलं जातं, प्रेमाने बोलवलं जातं.
टाळ्या झाल्यात या फलंदाजासाठी. यशवंत हे फलंदाज बाद जरी झाले तरी चांगलं आपली कामगिरी पूर्णपणे पार करून आलेत. त्यांच्यासाठी नक्की त्यांच्या संघाकडून टाळ्या वाजवल्या जातात. 2 षटक समोर आले. 2 षटकांती धावफलकावर धावा जमा आहेत त्या तब्बल 27 धावा. 27 धावा धावफलकावर जमा आहेत. 2 षटक समोर आले. 5 षटकांचा नक्की सामना असेल. प्रेक्षणीय मॅच. या प्रेक्षणीय मॅच मध्ये खेळताना सर्व खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर असतील. गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी करते दीपक कर्णुक. बीड संघाचे खेळाडू 40+ खालापूर संघाकडून आता प्रतिनिधित्व करतात. 40+ खालापूर या संघासाठी आपलं नक्कीच योगदान देतात तेच दीपक कर्णुक असतील. क्षेत्ररक्षण थोडंफार नक्कीच बदलवताना कारण की स्ट्राईक एंडला फलंदाज जे आहेत ना बाळा धनवे एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत. पाहिलं तर बराच काळ त्यांनी आपल्या बॅटिंगच्या जोरावर या कर्जत टेनिस क्रिकेट त्याचबरोबर खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये गाजवला. रायगडमध्ये नक्की त्यांची दहशत होती. असे कर्जत 40+ खेळाडू बाळा धनवे स्ट्राईक एंडला असतील. त्यांच्या समोर असतील ते 40+ अजून एक खेळाडू खालापूर टीमचे दीपक कर्णुक. इथे बघा एज लागलीये. झेल घेण्याचा प्रयत्न. विकेट मध्ये मोठी नक्कीच विकेट भेटली. मोठा मासा गळाला. बिग विकेट. फलंदाज बाद होतात बाळा धनवे. बघा दीपक धनवे बाद बाळा धनवे बाद झाले. त्याच्या जागी नवीन फलंदाज गेले ते दीपकजी राणे. हलिली गावचे दीपकजी राणे हे सुद्धा लेजेंडरी क्रिकेटर आहेत. बाळा धनवे त्याचबरोबर दीपक राणे यांची जोडी होती. अद्याप पाहिला आम्ही तेव्हा अवघे 5-6 वर्षाचे असू त्या टायमाला यांची जी जोडी होती ती पूर्ण कर्जत तालुका या खेळाडूंच्या नक्कीच नावाने दानांला जायचा. तेच आता नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. आपल्या साथी विकेटच्या नक्कीच जागी गेलेत दीपकजी राणे. दीपक राणे असतील आता जे स्ट्राईक एंडला तर विकेट मिळवल्या. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल. विश्वासामध्ये नक्कीच भर पडली. अरे मोठी विकेट भेटली आहे. फलंदाजाला बाद नक्कीच करण्यामध्ये यश आलंय गोलंदाजांना. या गोलंदाजाने विकेट मिळवले आणि आता आपल्या क्षेत्ररक्षकाला नक्कीच सांगतोय हे गोलंदाज सांगतायत की आता क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना नक्कीच बदलावी लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल धावा वाढल्या होत्या. धावा जमा झाल्या होत्या. आता धावांचा आलेख थांबावा लागेल. आता धावा वाचवाव्या लागतील. विकेट गेली. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. इथे बघा नजाकत एकदम प्रॉपर फटका खेचलाय. जसं डोळ्यांनी पाहावं तसाच फटका बॉलला पाठवलंय सीमा पार. चौकार. त्या बॉलवरच नजाकत भरा फटका खेचलाय. बॉलला पाठवलाय सीमा पार. 4 धावींची भर आपल्या संघासाठी. फलंदाज दीपक राणे. हलिली गावचे हे आहेत कर्जत हलिवली इथले खेळाडू दीपक राणे. इथे बघा पुन्हा एकदा पाहू शकतो आपण लेट कट करायचा प्रयत्न केलाय. बॉलला पॉइंटच्या दिशेने क्षेत्रच्या हातामध्ये खेचलाय परंतु 1 धाव आणि 1 धावीने स्वतःला नॉन स्ट्राईकला नेऊन ठेवता येईल. परंतु स्ट्राईक एंडला आता फलंदाज येतील संदीप देशमुख ज्यांना अद्यापर्यंत कोणताही बॉल खेळण्यासाठी भेटला नव्हता. आता आलेत. हाणामारी करावी लागेल आपल्या कर्जत 40+ संघासाठी. धावसंख्या उभारावी लागेल. 5 षटकांचा सामना. 5 षटकांच्या सामन्यामध्ये प्रत्येक धाव त्यांच्या आरोग्यासाठी आहे. प्रत्येक धाव त्यांच्या आयुष्यातील पुढील येणाऱ्या चांगल्या जीवनासाठी आहे. म्हणजे प्रत्येक धाव जेव्हा घेतील तेव्हा नक्कीच त्यांचं दिवस एका धावेने नक्कीच वाढत जाईल. जेवढ्या धावा जमवाल तेवढेच तुमच्यासाठी वर्ष वाढत जातील. आरोग्य उत्तम राहील तर नक्कीच आयुष्यामध्ये मजा काही होरच असते. इथे चांगला फटका केसला. प्रॉपर फटका. बॉलला पाठवलाय. गणेश नाना बघतायत. बॉल गेला. फरार गेला. थांबला नाही. बॉल गेला सीमा पार. चौकार. फटका खेचला होता. मागच्या या 3 बॉलमध्ये आपण जे फलंदाजीची नक्की शैली पाहिली ना कव्हरच्या मधून त्याचबरोबर कव्हर आणि पॉइंटच्या मधून फटका खेचला. बॉलला पाठवलं सीमा पार. चौकार. दोन्ही बॅटर पाहिले तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळख आहे आणि तशीच ओळख आता सुद्धा या मैदानामध्ये दाखवतात. दीपक कर्णुक यांना वाटलं होतं की मी विकेट मिळवले. मोठी विकेट जरी भेटली तरी त्यानंतर येणारा प्रत्येक खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये तेवढी दमकम आहे. प्रत्येक खेळाडूने आपला कालावधी आहे ना बराचसा गाजवलाय. आता सुद्धा या मैदानामध्ये तशीच फलंदाजी करतायत.
इथे पुन्हा एकदा लेग कट करायचा प्रयत्न होता, काय झालं फलंदाज पंचांकडे अपील केली, पंचांनी बोर्ड उंचावले, फलंदाज बाद होत आहेत, विकेट देऊन नक्कीच बाद होतात. फलंदाज बॅक टू द पवेलियन. संदीप आणि 36 धावफलकावर जमा असताना विकेट गेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दिनेशजी कडू. 36 धावफलकावर जमा आहेत. 36 क्षेत्ररक्षकाच्या नक्कीच भूमिकेमध्ये पाहू शकतो आपण. यष्टांच्या मागे सुनील सुखदरे. एक वेळ अशी झाली होती, सुनील सुखदरे यांना माझ्या तोडून सुनील तटकरे गेलं होतं, परंतु भाऊंनी नंतर मला त्याची आठवण करून दिली. माझं आडनाव सुखदरे आहे, आठवण तर आहे ना, परंतु काय हरकत नाही, भाऊचं नाव नक्कीच आम्ही आदराने घेऊ. एक लेजंडरी क्रिकेटर आहेत भाऊ सुद्धा. इथे पुन्हा एकदा पाहिलं तर लेट नक्कीच खेळायचा प्रयत्न केला होता, बॉल निघून गेला, बॉल थांबला यष्टांच्या हातामध्ये. तिसरं षटक समाप्त झालंय. तिसऱ्या षटकामध्ये धावा वाचवण्याचं काम सुद्धा केलंय. 9 धावा अद्याप फक्त खर्च केल्या. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर धावफलकावर धावा जमा आहेत, त्या धावसंख्या पोहोचते 36. या स्वराज्याची निर्मिती केली, या सर्व अखंड हिंदुस्थानाला आदराने नक्कीच हिंदू असल्याचा गर्व नक्कीच करून देणारे आमचे राजश्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि या शिवाजी महाराजांना मानाचं बंधन करूयात, कारण की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्याला हा दिवस पाहायला भेटला असता का, याचं सुद्धा एक कोड नक्कीच मनामध्ये उलगलतंय. छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शंभूराजे, आपल्या प्राणाची आहुती नक्कीच त्यांनी दिली. आपल्या कोणत्याही पाहिलं तर हिंदू नक्कीच बांधवाला आता जर हा दिवस पाहायला भेटतोय तर या स्वराज्याच्या दोन्ही नक्कीच धन्यांकडून पाहायला भेटतोय. आणि धन्य ती राजमाता जिजाऊ, ज्यांचे संस्कार आपल्या नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज त्याबरोबर छत्रपती शंभूराजांवर नक्कीच होते. मॅचकडे वळूयात. मॅचला सुरुवात होते, कारण की 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज सुमित देशमुख. इथे चांगला फटका खेचलाय, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवून 40+ कर्जत खालापूरची मॅच चालू आहे, परंतु त्यानंतरच्या या मॅचच्या नंतर सुद्धा एक प्रेक्षणीय सामना होणार आहे, तो म्हणजे कर्जत विपक्ष खालापूर. 2 बलाढ्य संघ, 2 बलाढ्य संघामध्ये मागच्या वेळेस मॅच झाली होती कर्जतच्या ग्राउंडवर, तिथे कर्जत प्रीमियर लीग मध्ये मॅच चालू होती. आता ही मॅच असणार आहे सेकंड मॅच, ह्या हंगामातली दुसरी मॅच चालू असेल ती नमो चषकामध्ये. नमो चषकामध्ये पुढची मॅच होणार आहे, म्हणजे प्रेक्षणीय मॅच आहे, आता चालू आहे, त्यानंतर सुद्धा दुसरी मॅच चालू होणार. इथे बॉल गेला अभिजितच्या हातामध्ये, 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केलाय. 2 धावा भेटतील फलंदाज दीपक राणे यांना. तर पुढच्या मॅच साठी दोन्ही संघाने आपले खेळाडू तयार ठेवायचे, कारण की पुढची मॅच प्रेक्षणीय मॅच साठी सर्व प्रेक्षक सुद्धा तेवढंच आतुरतेने वाट बघतात. इथे उचले घेणारा बॉल आहे, परंतु बॉल जातोय वाईटच्या स्वरूपामध्ये. 1 धाव या सिंगलने धावसंख्या वाढेल 43 धावा. या मॅच मध्ये प्रत्येक एक धाव खूप महत्वाची असेल, कारण की शेवटच्या क्षणी पाहिलं मागच्या मॅच मध्ये काय झालं होतं. एका षटकामध्ये तब्बल 8 धावा वाचवल्या होत्या, म्हणजे 6 बॉल 8 धावा वाचवायचा विक्रम सुद्धा केला या मैदानामध्ये तर कोंबिवली संघाने. आणि आता प्रेक्षणीय मॅच आहे आणि 40+ खेळाडू म्हणजे त्यांचा एक मिनिट एक क्षण त्यांनी एवढ्या वर्ष जो क्रिकेटसाठी दिलाय तो अनुभव आता इथे नक्कीच पणाला लावतील आणि एकमेकांविरुद्ध लढतील.
इथे चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह खेळलाय, मादक सौंदर्य पाहायला भेटलं, लॉंगऑफच्या दिशेने बॉल पाठवलाय, रनआउटची संधी चुकी झाली बघा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव भेटू शकते आणि ती सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या छोट्या खेळपट्टीवर छोट्या ग्राउंडवर पाहिलं तर 3-3 धावा सुद्धा चांगल्या पूर्ण करतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा खेळाडूंसाठी. 3 धावा पूर्ण करणं अशक्य आहे या मैदानामध्ये. या मैदानाचा विचार केला तर 3 धावा आपण नेहमी बघतो या मैदानामध्ये खेळताना 3 धावा अशक्य होतात. 1 धाव काढल्यानंतर बॉल नक्कीच गोलंदाजाकडे येत असतो. एक छोटी खेळपट्टी आहे, ग्राउंड सुद्धा खूप छोटा आहे. या छोट्या ग्राउंडवर 3-3 धावा अशक्य, आणि अशक्य काम कोण पूर्ण करून दाखवू शकतो, ज्याने बराचसा अनुभव घेतलाय तेच. 46 धावा झाल्यात अद्याप धावफलकावर. चौथं षटक मार्गस्थ सुमेध देशमुख गोलंदाजी मार्कवर असतील, जे बॉन्झर यांकडून गोलंदाजी करतायत. इथे चांगला फटका खेचलाय बघा, मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, विकेट जाते रनआउटच्या माध्यमातून. फलंदाज बाद होत आहेत. दिनेश कडू बॅक टू दी पॅव्हिलियन. दिनेश कडू, त्यांच्या जागी नवीन फलंदाज समीर चव्हाण. समीर चव्हाण असतील जे फलंदाजी आता नॉन स्ट्राईकला असतील, तर स्ट्राईक एंडला फलंदाज दीपक राणे. दीपक राणेंची फटकेबाजी अजूनही पाहिलं तर असं वाटतं की हे फलंदाज लेदर क्रिकेट खेळतात की काय. काय फटकेबाजी आहे या फटक्यांमध्ये, नक्कीच अशी वाटतंय ना की बराचसा अनुभव, रेग्युलर प्रॅक्टिस सुद्धा त्यांच्याकडे आहे. आता पाहिलं तर बरेचसे क्रिकेटर असे असतात, नवीन क्रिकेटर आहेत, ते फक्त शफल होतात आणि त्याचबरोबर फाईन लेगच्या दिशेने खेळायला जातात, मिड विकेटला खेळायला जातात. 46 धावा झाल्यात. 46 रन ऑन स्कोरबोर्ड. इथे बघा बॉल पुन्हा एकदा उसळ घेतोय. खेळपट्टी टणक आहे, ते खेळपट्टीवर बॉल पडल्यानंतर नक्कीच उसळ घेण्यामध्ये मदत करतोय गोलंदाजाला. हा बॉल जातोय तो डॉट बॉल. कोणती धाव नाही, कोणती धाव या बॉलवर आली नाही. फलंदाजाला आता मोठी धावसंख्या करायची असेल तर चौकार षटकारांची खेळी अपेक्षित आहे. येणारे काही बॉल शिल्लक असतील. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये तब्बल पाहिलं तर 60+ धावा नक्कीच जमाव्या लागतील. 60 धावा बऱ्याच झाल्या या मैदानामध्ये पाहिलं तर. इथे फटका खेचायचा प्रयत्न फसतोय. फलंदाज येतोय तंबूच्या आसऱ्याला. विकेट जातीये. फलंदाज दीपक राणे बॅक टू दी पॅव्हिलियन. मॅचचा नाणेफेकीचा कौल सुद्धा आपण करून घेऊयात. तर मी विनंती करतो, खालापूर विपक्ष कर्जत रेग्युलर जे टीम आहे त्यांना विनंती करतो, प्रेक्षणीय मॅचसाठी पुढच्या मॅचसाठी तुमचे सर्व खेळाडू तैनात ठेवायचे. त्याचबरोबर तुमची टीमचे दोन्ही कर्णधार, कर्जत विपक्ष खालापूर टीमचे जे कर्णधार असतील त्यांनी सुद्धा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. तर पाहू शकतो आता शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय. तो गोलंदाज विजय मुसले असतील, डावखुरे गोलंदाज. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते गिरीश सुर्वे. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. धावसंख्येचा आलेख नक्कीच उंचावर न्यावा लागेल. समीर चव्हाण आणि नॉन स्ट्राईक एंडला गिरीश सुर्वे. इथे पुन्हा एकदा लेट कट करायचा प्रयत्न, थोडंसं नक्कीच उशीर घेतायत फलंदाजी करता. जर बॅटिंग नक्कीच करायची असेल तर फ्रंट फुटला जाऊन खेळणं खूप महत्वाचं असेल. फ्रंट फुटला खेळावं लागेल, धावा जमाव्या लागतील. अद्याप 4 षटकांचा खेळ संपत आलाय. धावफलकावर 46 धावा झाल्यात. इथे पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न. लेदर क्रिकेटमध्ये लेट कट केलेलं बरं पडतं, परंतु इथे काय होतंय, बॉल निघून जातो एस्टिकच्या हातामध्ये, धाव येत नाहीये. बॉल जातोय तो डॉट आणि कोणतीही धाव नाही आणि दडपणा खाली आलाय तो म्हणजे फलंदाज समीर. इथे चांगला फटका आहे. चांगला फटक्याला इथे सजवलाय
बॉल थांबणार नाही. बॉल गेला सीमा पार. काय झालं? बॉल फरार. आर पार. चौकार. पुढच्या मॅचसाठी ठाणे नावे विपक्ष झेनिथ ठाकूरवाडी. ठाणे नावे विपक्ष झेनिथ ठाकूरवाडी टीम कुठे असेल तर आपण दोन्ही कर्णधार यायचंय. इथे बघा एज लागली आहे एस्टाच्या मागे. बॉल पकडायचा होता. संधी होती. नरेश मुंडे चुकले परंतु बॉल थांबणार नाही. बॉल फरार. पुन्हा एकदा मिळतोय नशिबाचा उत्तम चौकार. मी विनंती करतो ठाणे नावे विपक्ष झेनिथ ठाकूरवाडी दोन्ही टीमच्या खेळाडूंनी यायचं. कर्णधारांनी यायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. झेनिथ ठाकूरवाडी विपक्ष ठाणे नावे दोन्ही टीमच्या कर्णधारांनी यायचंय. पुढच्या मॅच साठी तुम्हाला इथे आमंत्रित केलं तर टॉस करण्यासाठी. 2 चौकार आले परंतु 3 बॉल डॉट केले त्या फलंदाजांनी. आता शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल काय झालं या शेवटच्या बॉलवर रनआउट झालेत फलंदाज. फलंदाज बाद होता रनआउटच्या माध्यमातून गिरीश सुर्वे. विकेट गेली. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांच्या अंती धावफलकावर धावा जमा आहेत त्या तब्बल 54 धावा. म्हणजे येणारे 5 षटक 30 बॉल. 30 बॉल मध्ये जिंकण्याची गरज असेल ती 55 धावेची. 30 बॉल 55 धावा होणार का? खालापूर संघ बनवणार का की त्याचबरोबर ऑपोजिट खेळणारा कर्जत 40+ संघ ह्या धावा वाचवणार का? येणारा काही क्षण सांगेल. मी थोडा वेळ थांबतो. तुम्ही थांबू नका कारण का क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा 40+ थरार इथूनही अजूनही कायम असणार आहे पुढच्या नक्कीच इनिंग साठी. तोवर आपण संधी देतो आपल्या डीजेला. पुढच्या मॅचसाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो ठाणे नावे विपक्ष झेनिथ ठाकूरवाडी. ठाणे नावे विपक्ष झेनिथ ठाकूरवाडी दोन्ही टीम्सला विनंती करतो की आपण यायचं टॉस करण्यासाठी. ठाणे नावे विपक्ष झेनिथ ठाकूरवाडी दोन्ही टीम्सना पुढच्या मॅचसाठी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय.
येतात. अपील केले, लाऊड अपील आहे. फलंदाज बघा सांगतात की कोणताही स्पर्श झाला नाही आणि बॉल जातोय तो वाईट स्वरूपामध्ये. पहिल्या बॉलवर पहिली धाव येते. त्यानंतर सन्माननीय प्रज्ञेशजी खेडकर जे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत कर्जत तालुका, ही सुद्धा या मॅच साठी इकडे आलेत. या कर्जतच्या सर्व खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आलेत. त्यानंतर संजयजी कराळे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असं आलेल्या अतिथी मान्यवरांचं इथे सहर्ष स्वागत. इथे बघा मिस टाइम नक्की स्ट्रोक आहे. नशिबाची साथ, वायरला बॉल लागलाय. असंच झालं होतं मागच्या मॅच मध्ये, नशिबाची साथ भेटली होती. आता सुद्धा फलंदाज नशिबाची साथ भेटतीये. विकेट जाता जाता राहिली. एक धाव पूर्ण केली आहे. पहिल्या नक्कीच आपल्या बॅटने ही पहिली धाव धावफलकावर जमा करतात ते फलंदाज विजय मुसले. आदरणीय सन्माननीय सर्व पाहुणे आपल्या व्यासपीठावरून या मॅचचा नक्कीच आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. नमो चषक 2024 मध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा, आगळं वेगळं नियोजन, या नियोजनामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आयोजकांनी चांगली अशी नक्कीच इथे टुर्नामेंट उपलब्ध करून दिले सर्व खेळाडूंना. इथे फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल बराच काल हवेत आहे. झेल घेतली असती तर चित्र वेगळं झालं असतं, परंतु काय झालं मॅच मध्ये, झेल सोडलाय आणि झेल सोडल्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केल्या बॅटर दीपक यांनी. समीर चव्हाण यांनी प्रयत्न केलं होतं, लाख मोलाचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नांना यश येणं खूप महत्वाचं आहे. प्रयत्न केलं पाहिजे, प्रत्येक वेळी प्रयत्न केलं पाहिजे. यशाची नक्कीच इथे चिंता न करता प्रयत्न करणं खूप महत्वाचं असेल. इथे चांगला षटकार गेला या बॉलवर. पाहिलं तर सरळच्या दिशेने फटका खेचलाय, बॉलला पाठवला सीमा पार षटकार. एक मोठ्या ताकदीची चांगली बॅटिंग याची आहे दीपक कर्णूक म्हणलं. बॅटिंग आपण प्रत्येक ठिकाणी पाहत असतो आणि या प्रेक्षणीय मॅच मध्ये सुद्धा तोच दरारा कायम आहे. 40+ मध्ये जसा शिरकाव गेला तसं सर्व खेळाडूंना नक्कीच धाकटीत ठेवलंय. एक कॉपी बुक स्टाईल फटका खेचलाय, बॉल पाठवलाय सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षक आले, बॉल अडवलाय आणि या 2 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षक केलं. हे लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक होते, ते आले, त्यांनी बॉल अडवलाय. 2 धावा मिळतील. प्रत्येक बॉलवर वेगळा थरार काहीतरी पाहायला भेटतोय. असं वाटलं होतं बॉल षटकाच्या दिशेने जाईल, परंतु आता वातावरणामध्ये बदल झालाय. या वातावरणामध्ये चौकार षटकार लगावणं खूप कठीण असेल, परंतु प्रयत्न करतील फलंदाज. पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये बॉल पडला, 1 धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता थांबतील, आता थांबवतील स्वतःला. दीपक सांगतील की आता बाद झालं. आता ही बॉलवर सिंगल धाव खूप गरजेची होती. विकेट आणि विकेट खूप महत्त्वाचे असल्या मॅच मध्ये. विकेट राखणं आणि विकेट नक्कीच घेऊन पुढे जाणं, दोन्ही फलंदाज तेवढी ताकद आहे. मग पाहिलं विजय मुसले सुद्धा एक मोठ्या धाकटीचे फलंदाज, यांच्याकडून सुद्धा मोठ्या चौकार षटकाराची अपेक्षा असेल. तशी फटकेबाजी त्यांनी आता मागच्या बऱ्याच वर्षापासून करायला सुरुवात केली. विजय मुसले जे डावखुरे फलंदाज ते बघा, नजाकत भरा फटका, सन्मान दिलाय गोलंदाजाला. गोलंदाज चांगल्या बॉलवर सन्मान आणि खरपूस बॉलवर समाचार, ही फलंदाजी शैली आहे. पहिलं षटक समाप्त, पहिल्या षटकात धावफलकावर धावसंख्या जमा होताना पाहू शकतो तब्बल 14 धावा. एक षटक समाप्त झाले. एक षटकात या खालापूर 40+, त्याचबरोबर कर्जत 40+ सामन्यामध्ये पहिलं षटक दुसऱ्या इनिंगचं समाप्त झालंय. गोलंदाज होते बाळा धनबे, यांनी ते षटक टाकले आणि तब्बल धावा खर्च केल्या 14.
चषक नमो चषकामध्ये पाहिलं तर या कर्जत खालापूर मध्ये पहिलं आगलं वेगळं असं आयोजन नियोजन चांगल्या ठिकाणचं नक्कीच ग्राउंड पाहू शकतो. त्या ग्राउंडवर तेवढं चांगलं असं आयोजन, आयोजकाची खंबीर साथ, या खंबीर साथीला तेवढंच खेळाडूंनी दिलेलं चांगलं असं प्रत्युत्तर, खेळाडूंनी त्याचा खेळ दाखवला, त्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म कोणी उपलब्ध करून दिला. त्या नमो चषक 2024च्या माध्यमातून या सर्व आयोजकांनी, सर्वप्रथम त्या आयोजकांचा आभारी असो. या आयोजकांनी एवढं चांगलं असं आयोजन इथे नक्की दर्जेदार आयोजन दाखवून दिलं. दिवस रात्र टुर्नामेंट खेळणं एक मोठं कठीण काम असतं आणि दिवस रात्रीची टुर्नामेंट इथे नक्की त्यांनी घेऊन आले. तिसरा दिवस म्हणजे पाहिलं तर उद्या शेवटचा दिवस असेल. आज तिसरा दिवस सरता आलाय आणि मॅच मध्ये आपण रंगत पाहू शकतो. 40+ चा सामना चालू असेल. कर्जत विपक्ष खालापूर. इथे बॉल उडवलंय, बॉल चाललाय सीमालगत, बॉल कुठे जाणार आणि अडवलंय. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. चांगलं शर्तीचे प्रयत्न केले आणि बॉल थांबवलाय. या बॉलवर षटकारच गेला असता असं वाटलं होतं की बॉल सीमापार जाईल का. तुम्ही मगाशीच म्हटलं होतं वेळ रात्रीची आहे आणि रात्रीच खेळ चाले, रात्री काही होऊ शकतो. क्षेत्ररक्षक अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करू शकतो. बॉल अडवलाय, फक्त बेटा ती सिंगल धाव. बाळा धनवे होते, त्यांनी बॉल अडवलाय बघा. बाळा धनवे जशी बॅटिंग केली तशी गोलंदाजी सुद्धा केली, तसंच क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांनी केलं आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 5 धावा सुद्धा वाचवल्या. रायटी फलंदाज मैदानामध्ये रवाना झाले. उजव्या हाताने फलंदाजी करणारे जे अद्याप मागच्या बॉलवर नॉन स्ट्राईकला होते दीपक, त्यांच्या बॅट मधून एक षटकार आला. तब्बल वैयक्तिक 11 धावांवर खेळतायत. ते आता स्ट्राईक एंडला असतील. आज तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये पाहू शकतो पहिल्या दिवसापासून आपण इथे साथी समालोचक तुषारजी धुमाळ सुद्धा पाहतोय. इथे चांगला फटका, डोळ्याचा पार न फेडणारा फटका, बॉल थांबणार नाही, बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, बॉलला पाठवला सीमा पार, येतोय ब्रँडेड षटकार. जातात नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला पुन्हा एकदा संधी भेटली. अद्याप 3 बॉल 3 धावेला खेळताना विजय मुसळे. इथे चांगला फटका केसलाय मैदानाला, घराघरात बॉल जातो. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला फेकी सुद्धा तेवढी चांगली केली आहे आणि सिंगलच्या स्वरूपामध्ये आता धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. संदीप होते बा, बॉल जसा आला तसा त्याला पकडला, तसा फेकला. म्हणजे इथे वाटलं होतं 2 धावा पूर्ण करते फलंदाज, परंतु नाही. या क्षेत्ररक्षणाने दाखवून दिले त्याची ताकद, त्याचं क्षेत्ररक्षण कशा पद्धतीचं आहे, कशा ठिकाणी नक्कीच बॉल अडू शकतो ते दाखवून दिले. 23 धावा धावफलकावर जमा आहेत. 23 गणेश नाना आपल्या दोन्ही फलंदाजांना सांगतात की कशा प्रकारे फलंदाजी करायची. इथे चांगला फटका आहे. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावताना एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आहे. गलीच्या रिझन मध्ये बॉल गेला होता, असं वाटलं होतं झेल होईल का. क्षेत्ररक्षकापासून बॉल बराचसा लांब राहिला. थोडा जवळ असताना तर डाय खाल्ली असते, परंतु बॉल पकडला असता. 25 धावा त्या धावफलकावर जमा आहेत. 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ खालापूर पटून. इथे फटका केसला हवेत आहे, बॉल कुठे जाणार आणि बॉल गेला सीमा पार, 1 बाउंस चौकार. गोलंदाज गिरीश यांच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं काय तर एक चौकार, एक षटकार आला. त्याबरोबर 15 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली. या 2 षटकामध्ये काय पाहायला भेटलं तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये फक्त एकच धाव गेली. प्रामुख्याने पाहणारी गोष्ट काय आहे, त्या गोलंदाजाचा त्यांच्या गोलंदाजीवर असणारा एक नियंत्रण. आपण रेग्युलर क्रिकेट पाहत असतो. या रेग्युलर क्रिकेटमध्ये काय पाहतो तर फलंदाज खेळताना फक्त ऑन साइडला फटका खेचतात, त्यांना फक्त मिड विकेट फाईन लेग त्याचबरोबर लॉंग ऑन दिसतं. या क्षेत्ररक्षक फलंदाजाने काय केलं, या फलंदाजाने डीप एक्स्ट्रा कव्हरला फटके खेचले. त्यांची नक्की ताकद दाखवून दिली. 2 षटक संपले. 2 षटकानंतर 29 धावा.
मयूर पाटील आपण व्यासपीठावर यायचंय, आयोजक मयूर पाटील। 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 धावीची गरज असेल, म्हणजे 3 षटकात 3 षटकात 26 धावा जमवाव्या लागतील। 8.5च्या सरासरीने धावा जमवायच्या आणि त्या 8.5च्या सरासरीने धावा जमवण्यासाठी दोन्ही फलंदाज विजय मुसले त्याचबरोबर साथीला दीपक कर्णुक सलामीला आलेले फलंदाज अद्याप पाहिलं तर खेळपट्टीवर उभे आहेत। 29 धावा झाल्या। मागच्या इनिंगचा विचार केला तर मागच्या इनिंग मध्ये सुद्धा अशाच प्रकारे स्थिती होती। बाळा धनवे त्याचबरोबर यशवंत हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये खेळत होते। त्यांनी 2 षटकामध्ये 27 धावा जमवल्या होत्या। इथे 2 षटकामध्ये धावा जमा झाल्या त्या 29। नवीन गोलंदाज दिनेश चांगली गोलंदाजी। पहिला बॉल चांगला पडलाय, बॉल पाहिला जातोय डॉट। पहिल्या बॉलवर कोणती धाव नाही म्हणजे हा जातो निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज। पुन्हा एकदा पुकार असेल ठाणे नावे विपक्ष झेनिथ ठाकूरवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचे टॉस करण्यासाठी। इथे फटका केसलाय, सजवलाय, बॉलला पाठवलंय, बॉल शिखरशीच्या हातामध्ये जातोय आणि सहजरित्या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या। चांगला फटका खेचला होता, हेच सांगितलं होतं। आज जर आता रेग्युलर क्रिकेटर आता जे पाहू शकतो ते जर असतं त्यांनी हा फटका खेळायचा प्रयत्न केला असता तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने अथवा डीप मिड विकेट ठिकाणी, परंतु हे एकदम गाजलेले फलंदाज आहेत। त्यांनी बराचसा काळ क्रिकेटसाठी दिला, बराचसा योगदान त्यांनी क्रिकेट या कर्जत खालापूर टेनिस क्रिकेटसाठी दिलाय। त्यांनी फटका खेचला, बघा हा बॉल उडवला उंच उंच उंच, बॉल थांबणार नाही, बॉल गेला सीमा पार, चौकार। मागील बऱ्याच बॉलवर पहिले विजय मुसल्यांच्या बॅट मधून तडाखा पाहिला नाही, परंतु आता तडाखीबंद फलंदाजी त्यांच्या बॅट मध्ये पाहायला भेटते। या प्रेक्षणीय मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांना पाहण्याजोगी फलंदाजी करतात ते विजय। इथे पुन्हा एकदा बॉल आलेला आहे, मिस्टर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली जात आहेत आणि विकेट भेटते। पहिला हादरा, पहिला फलंदाज तंबूच्या आसपास येतोय विजय मुसले, बॅक टू दी डग आउट। म्हणजे 35 धावसंख्या झाली, अजूनही तब्बल 20 धावीची गरज असावी। 55चा पाठलाग करण्यासाठी उतरलाय खालापूर 40+ संघ। बघा या खालापूर 40+ आणि कर्जत 40+ संघाचं एक विशेष टक्कीचं महत्त्व त्यांची पाहण्यासारखं आहे। हे सर्व खेळाडूंना 11 किंवा 15 जणांचे खेळाडू असतील, एकमेकांना चांगल्या रीतीने ओळखतात। जर कर्जतला सामने असतील रेग्युलर त्याचे सामने, तर खालापूरकरांचा पाऊणचार जशा पद्धतीने होतो त्याचं नाव नक्कीच काढलं जातं। जेव्हा गणेश नाना आमच्या सोबत असतात आम्हाला नेहमी सांगत असतात आयोजन असावं तर कर्जतच्या 40+ खेळाडू नक्कीच नाव चांगलं गाजलं जातं कर्जतच्या 40+ सर्व खेळाडूंचं। त्याचबरोबर खालापूरचे सर्व खेळाडू सुद्धा पाहू शकतो आपण या मॅच मध्ये चांगलं खेळतात। या मॅच मध्ये रंगत सुरुवात झाली, धावफलकावर धावा जमा आहेत। 35 नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना झाले। सुमेध देशमुख तर पुढच्या मॅचसाठी मी आमंत्रित करतो झेनिथ ठाकूरवाडी विपक्ष ठाणे नावे। शेवटची पुकार, यानंतर पुकार देण्यात येणार नाही, तुम्हाला पेनलाइज केलं जाईल। विनंती असेल आपण यायचं लवकरात लवकर त्वरित। दुसरी मॅच सुद्धा दुसरी इनिंग सुद्धा इथं संपण्यात आता थोडाच वेळ राहिला, विनंती असेल यायचं आपण। या मैत्रीपूर्ण मॅच मध्ये काय होतंय, मैत्रीपूर्ण मॅच मध्ये कोण जिंकणार, खालापूर जिंकणार की त्याचबरोबर जिंकणार कर्जत? 40+ चे सामने, 40+ ची मॅच, 40+ च्या मॅच मध्ये कोणता संघ विजय होणार? प्रसादजी देशमुख साहेब सुद्धा इथे आहेत, त्यांना सुद्धा असं वाटतंय की खालापूरची टीम जिंकावी, परंतु कर्जतच्या बऱ्याचशा पाठराख्यांना, कर्जतच्या बऱ्याचशा मान्यवरांना असं वाटत असेल की कर्जतची टीम जिंकावी, पण विजय होणार तो म्हणजे क्रिकेटचा। कारण की या 40+ च्या सर्व खेळाडूंनी या मैदानामध्ये येऊन सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांना जो दाखवलेला हा आनंद हा खूप महत्त्वाचा, लाख मोलाचा आनंद त्या सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना दिला।
दिनेश असतील, दिनेशाने मागच्या बॉलवर मिळवलेली विकेट. आता विकेटचं नक्कीच रूपांतर चांगल्या गोलंदाजी करावं लागेल. आता कमबॅक करायला आपल्या कर्जत संघासाठी म्हटलं जातं सेटबॅक महत्वाचा नाही, परंतु कमबॅक खूप महत्वाचा आहे. इथे वाईट बॉल. सुमेध आले. सुमेध एक हार्ड हिटर फलंदाज त्यांना वन डाऊनच्या रूपाने पाठवले फलंदाजी करण्यासाठी. गणेश टाणा आणि गणेश टाणा या साथीला आपण पाहू शकतो. तब्बल 40+ संघाची सर्व खेळाडू सुद्धा पाहू शकतो. रणजित असतील, अभिजित असतील, प्रवीण देशमुख आज खेळत नव्हते परंतु त्यांचं सुद्धा योगदान बरंच चांगलं. इथे काय पाहिलं, डिपकॉर कॉर्नरच्या दिशेने बॉलला उडवलंय, बॉलला पाठवलंय. सुमेधच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड चौकार. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो ते म्हणजे अविनाश पालाटे आणि स्क्वेअर लेगचे पंच असतील अंकित तांबडे. दोन्ही फुल एक्सपिरियन्स असे अनुभव पाठीशी नक्कीच घेऊन आलेले दोन्ही पंच. गोलंदाजी मार्ग पण पुन्हा एकदा सज्ज असतील. दिनेश मागच्या बॉलवर आला होता चौकार. इथे पुढे खेळायचा प्रयत्न केलाय, फटका नक्कीच मैदानाला घरी तुषार धुमाळ यांची जुगलबंदी होती. जुगलबंदीच्या माध्यमातून पाहिलं तर मागचे 2 दिवस त्यांनी अक्षरशः गाजवले. त्यांचं इथे सहर्ष स्वागत होतं, आगमन झाले त्यांचं. 41 धावा अद्याप झाल्या धावफलकावर 41. अजूनही गरज असेल ती म्हणजे 14 धावेची. 14 धावेची गरज. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 धावा वाचवायच्या जातात कर्जत संघाला. आता सर्वच प्रेक्षक हेच म्हणत असतील की या 12 बॉल मध्ये 14 धावा वाचवल्या जाव्यात. कारण की पाहिलं तर अशा गोलंदाजाकडून चांगली कामगिरीची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना असते. चौकार षटकार तर येतच असतात, पण गोलंदाज चांगला सुद्धा कस लागला पाहिजे. पुन्हा एकदा शेवटची पुकार जेने ठाकूरवाडी त्याचबरोबर टीम ठाणे नावे. टीम ठाणे नावे विपक्ष जेने ठाकूरवाडी. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही आयोजकांना तेवढं सहकार्य करायचंय. जेने ठाकूरवाडी विपक्ष टीम ठाणे नावे. मी तुम्हाला पुन्हा एकदा पुकार करतोय. आयोजक बरेच मेहनत घेऊन इथे आले, तर आयोजकाचं नक्कीच एवढं काम आहे त्या कामाला तुम्ही दाद दिली पाहिजे. तुमच्या खेळाने दाद दिली पाहिजे. तुम्ही इथे येऊन नक्कीच टॉस साठी यायचं. नवीन बॅटर मैदानामध्ये अभिजित पाटील नॉन स्ट्राइक एंडला आहे, तर स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा पाहू शकतो आपण फलंदाज दीपक. तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असतील ते दीपक राणे डावकरी गोलंदाज. इथे फसवलाय, बॉल पकडलाय, चांगला अपील केली पंचांकडे, परंतु पाहू शकतो फलंदाज स्वतः आहे. फलंदाज देतात माघारी, विकेट जाते. दीपक यांची विकेट घेतली ती म्हणजे दीपक यांनी. मैदानामध्ये रवाना झाले. बॅटरचं नाव समजेल का? गणेश मराजगे असतील. गणेश मराजगे असतील, आता सायकलला असतील आणि गोलंदाजी मार्कवर दीपक राणे.
इथे पुन्हा एकदा फसवलंय, आपल्या फिरकीच्या जाळ्यात नक्कीच अडकवलंय. फलंदाज थांबलेत कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारण्यासाठी, वंचित ठेवले फलंदाजांना. दीपक राणे ऑन स्ट्राइक पाहू शकतो आपण. अशा 2 बॉलवर दोन्ही बॉल डॉट टाकलेत, म्हणजे कोणतीही धाव आली नाही. विकेट विकली, त्यानंतर हा सुद्धा बॉल गेलाय तो डॉट. आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत, पुन्हा एकदा चुरस. इक्कू आले बघू शकतो आपण. इक्कू थोडेसे उशिरा झाले, परंतु काय या मॅच मध्ये चुरस तयार होते. सर्व प्रेक्षकांना हेच हवं असेल, मॅच मध्ये रंगत तयार झाली पाहिजे. एकतर्फी कोणताही सामना गेला तर प्रेक्षकांना आवडत नाही. प्रेक्षणीय सामना कर्जत 40+ विपक्ष खालापूर 40+. खालापूर 40+ बॅटिंग करते तर गोलंदाजी करते कर्जत 40+. बघा तिसरा बॉल सुद्धा जातोय तो निर्धाव बॉल. 3 बॉलवर 3 बॉल डॉट टाकले. दीपक राणे नावाचे गोलंदाज असतील. बॅटिंग करताना सुद्धा चांगली फलंदाजी केली. तब्बल 2 चौकार लगावले होते त्यांनी. तब्बल वैयक्तिक 14 धावा जमवल्या होत्या. आणि आता पाहिलं 12 बॉल 14 धावा वाचवायचे आणि आपल्या संघासाठी तारणहार म्हणून नक्कीच पुढे आलेत. पुन्हा एकदा काय झालं, तशीच फलंदाजी तशीच गोलंदाजी. पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवतात. वारंवार तीच चुकी. आता गणेश राणा विचार करत असतील काय झालं, काय चाललंय काय. परंतु हेच ते गोलंदाज दीपक राणे ज्यांनी अद्याप पाहिले ना, बराच वर्ष क्रिकेट नक्कीच आपल्या क्रिकेटसाठी आपले हातपाय झिजवलेत. या क्रिकेटसाठी खेळताना आपलं बरंच योगदान दिलंय. ते या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतात. इथे बॉल हवेत आहे, झेल घेण्याची संधी. बॉल अडवावा लागेल. बॉल मागे गेलाय, बॉल थांबणार नाही. बॉल फरार. नशिबाचा चौकार, सीमा पार. मॅच मध्ये आता रंगत तयार झाले, चुरस तयार झाले. चौकार आला असं वाटलं होतं. दीपक राणे आता कमबॅक करतात आणि आता आपल्या संघाला पूर्णपणे मॅच मध्ये घेऊन आलेत. त्यानंतर आला चौकार आणि चौकाराने समीकरण पुन्हा एकदा बदललंय. इथे चांगला फटका केसलाय डीप पॉइंटला. इथे क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. फेकी थोडी खराब झाली. कलेक्शन झालं असतं तर फक्त 1 धावेवर समाधानी ठेवता आलं असतं. परंतु गेल्या ह्या 2 धावा, या 2 धावेने पुन्हा एकदा आता समीकरणामध्ये बदल. आता येणारे बॉल असतील ते म्हणजे 6, म्हणजे शेवटचं षटक बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला गरज असेल, टीम खालापूर टीमला गरज असेल ती 8 धावेची, म्हणजे कंपल्सरी चेसिंग. आकाश पाटील सर, दिवसभरात तुम्ही खेळ पाहताय. आजच्या 2 मॅच मागच्या मॅच झाल्या, दोन्ही मॅच अतिशय रंगतदार झाल्या. आणि ही मॅच मध्ये सुद्धा पाहू शकतो 40+ कर्जत विपक्ष 40+ खालापूर. या मॅच मध्ये पुन्हा एकदा समीकरण येऊन पोहोचलंय. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज असेल. त्याचबरोबर तुषार धुमाल म्हटलं ना तर जर आवाजाची नक्कीच जर गरमी वाढवायची जर तुषार धुमाल म्हटलं तर खोपोळीचा एक गोड आवाज, एक दरारा त्याच्या आवाजाचा आहे असे तुषार धुमाल. दिवसभर पाहिलं तर तुषार धुमाल, आकाश पाटील यांची जुगलबंदी चालू होती. आणि या मॅच मध्ये काय होतंय, 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये गरज असेल ती 8 धावेची. कोणता संघ या मॅच मध्ये विजय होतोय, सर्व प्रेक्षकांच्या डोक्यावर नक्कीच कोणता संघ आपला अधिराज्य गाजवतोय, कोणता संघ मनामध्ये नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या अधिराज्य गाजवतोय हेच पाहण्यासाठी 6 बॉल 8 धावेची गरज असेल. 6 बॉल 8 धावा जमवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग. स्ट्राइक एंडला फलंदाज अभिजित, जो अद्याप नॉन स्ट्राइकला राहून या मॅच मध्ये मजा पाहत होता आणि आता तो स्ट्राइक एंडला आलाय. अभिजित पाटील. तर गोलंदाजी मार्कवर असतील किरण देशमुख. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना पाहू शकतो बदलताना. आता क्षेत्ररक्षक चांगलं झालं पाहिजे. क्षेत्ररक्षकांनी आता आपली कामगिरी चोख बजावली पाहिजे. मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर दीपक राणे यांनी चांगली गोलंदाजी केली. यांनी फक्त धावा खर्च केले, त्या फक्त 6 आणि 1 विकेट सुद्धा मिळवली. ज्या मॅच मध्ये पाहिलं 12 बॉल 14चं समीकरण होतं, तिथे फक्त 6 धावा खर्च केल्या. आता 8 धावा वाचवाव्या लागतील आणि 8 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील. स्ट्राइक एंडला फलंदाज अभिजित. पहिला बॉल ऑन साइडला फटका खेचायचा प्रयत्न, बॉलने उचली घेतली होती. पंचांकडे अपील झाली, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. पंच सांगतात बॉलने उचली घेतली होती. खेळपट्टी जेवढी टणक, बॉल नक्कीच तेवढे उचले घेणार. बॉल आपण पाहू शकतो 1 धाव देऊन गेलाय.
आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 7 धावेची गरज. प्रेक्षक सुद्धा पाहिलं या मॅचची नक्कीच आतुरतेने वाट पाहत होते. 40+ मध्ये या टुर्नामेंट मध्ये किंग कोणता संघ होणार, कोणता संघ बाजी मारणार, यासाठी सर्व प्रेक्षक डोळ्याचे पारणं फेडून नक्कीच मॅच पाहत आहेत. काय होणार या मॅच मध्ये. आयोजकांना सुद्धा हीच अपेक्षा होती की मॅच चुरशी झाली पाहिजे. असं वाटलं होतं 2 षटकामध्ये 14 धावा हव्यात. असं वाटलं होतं खालापूर संघ इथे वरचढ होतोय का, पण दाखवून दिलं दीपक राणेंनी कमाल धमाल आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये गरज असेल 7 धावेची. इथे चांगला फटका केसलाय. अलॉंग द कार्पेट बॉल जातोय क्षेत्ररक्षकाकडे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये बॉल. फेकी सुद्धा तेवढी चांगली झाली आणि फक्त भेटणार 1 धाव. आता अजून 6 धावेची गरज असेल. 4 बॉल 6 धावेची गरज. खालापूरच्या या पूर्ण कक्षामध्ये संजय सोलंकी लेट आलेत, परंतु त्यांची टीम आता थेट पुढे नक्कीच विजय होणार का त्यासाठीच ते पाहतात. इथे बॉल हवेत. अभिजितने घरच्या मैदानावर बॉलला पाठवलंय, धाडलंय. विजयी षटकार. विजय झालाय टीम खालापूर 40+ टीम विजय झालाय. वेल प्लेड टीम खालापूर. त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण कर्जत टीमचं सुद्धा अभिनंदन करू की चांगला खेळ केला. एक पराभव जरी झाला असला तरी तुम्हाला या मॅच मध्ये बरंच काय नक्कीच सांगून गेले. बरंच तुम्ही या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. तुमच्या गोलंदाजांनी, तुमच्या क्षेत्ररक्षकाने, तुमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. तर पुन्हा एकदा आपण खालापूर टीमचं इथे टाळ्याचा वर्षाव करून नक्कीच विजयी संघाचं इथे स्वागत करूयात. वेल प्लेड टीम खालापूर. तर या मॅच मध्ये विजय टीम खालापूरने सर्व खेळाडूंनी नक्कीच व्यासपीठासमोर यायचंय. तर पुढच्या मॅच साठी पुन्हा एकदा पुकार करतोय